नमस्कार, मी हेमाली स्वागत करते तुमचं गिफ्ट अँड आर्टच्या नऊवारी स्टिचिंग क्लासेसमध्ये। जसं तुम्हाला माहीतच आहे की नऊवारी साडीमध्ये सर्वात जास्त जो पॅटर्न चालतो तो आहे शाही मस्तानी साडी। तर आज आपण शाही मस्तानी साडी शिकणार आहोत आणि सुरुवात आपण छोट्या साडीने करणार आहोत, म्हणजे आपल्याला शिकायला सोपं होईल। आणि याच्यात सर्वात सोपी म्हणजे 3 पार्टची साडी असते, म्हणून आज आपण 3 पार्टचीच साडी कट करणार आहोत। हळूहळू आपण मोठी साडी पण शिकणार आणि वेगवेगळ्या पॅटर्नची शिकणार, तर रहा माझ्यासोबत आणि पूर्ण व्हिडिओ बघा। तर इथे आपण कॉटनची नऊवार आणि अस्तर घेतला आहे। ही नऊवार आहे, पण कापड 8 मीटरच निघतो, 9 मीटर नसते। आणि हे जे अस्तरसाठी कापड आहे हे 25 इंच आहे, म्हणजे 64 सेंटीमीटर अस्तर आपण घेतलेला आहे। हे अस्तर एकदा अशा प्रकारे फोल्ड आहे आणि आपल्याला परत एकदा असं फोल्ड करायचं आहे। आणि या एवढ्या अस्तरमध्ये साडी आणि ब्लाउज दोन्ही होऊन जाईल। 1 ते 1.5 वर्षाच्या मुलीसाठी जो माप आहे, कमरेपासून पायापर्यंतची लांबी आहे 16 इंच आणि सीट घेर आहे 20 इंच। तर हे अस्तर इथून पूर्ण फोल्ड आहे, इथून डबल फोल्ड आहे, इथे 4 पल्ले आहेत आणि इथेही 4 पल्ले आहेत। तर आता आपण सर्वात आधी लांबीचा माप घेऊ। तर इथे अस्तर आहे 12.5 इंच। जेव्हा आपल्याला गुडघ्यापर्यंत अस्तर पाहिजे तेव्हा कमरेपासून पायापर्यंतच्या लांबीचे 3 भाग करायचे। 3 भाग करून एक भाग कमी करायचा आणि 2 भाग ठेवायचे। तर आता इथे लांबी आहे 16 इंच। आता आपण याचे 3 भाग करू आणि एक भाग सोडून देऊ, म्हणजे हे आलं आहे 10.5 इंच। तर आपली ही साडी पातळ आहे, म्हणून थोडं आपण जास्तच अस्तर ठेवणार। तर हे 12.5 आहे, 12.5 आपण पूर्ण घेऊ। थोडं लांब झालं तरी छानच दिसेल। तर आता ही लांबी झाली। आता आपल्याला कमरेचा भाग कट करायचा आहे। त्याच्यासाठी सीट घेरचा माप लागेल। सीट घेर आहे 20 इंच, तर त्याचे 4 भाग करायचे। 20 चा चौथा भाग झाला 5 इंच। अशा पद्धतीने चौथा भाग काढता येतो। आता 5 इंच अशा प्रकारे ठेवायचं, मार्किंग करायची आणि त्याच्या पुढे 2 इंच आणखीन जायचं। कोणता पण सीट घेर असो, मार्किंग अशाच प्रकारे करायची। चौथा भाग काढला इथपर्यंत प्लस 2 इंच मार्जिन। आता आपण आसनचा भाग ड्रॉ करणार आहोत। त्याच्यासाठी आपल्याला सीट घेरचा तिसरा भाग घ्यायचा आहे। तर आता सीट घेर आहे 20 इंच, त्याचे आपण 3 भाग करू। तर हे येत आहे 6.25 इंच। त्याच्यामध्ये 2 इंच ॲड करायचं, म्हणजे 2 इंच ॲड केल्यावर 9 इंच येते। तर आपण इथे 9 इंचावर मार्किंग करू आणि इथून पण मोजून घ्यावे 7 इंच येत आहे की नाही। थोडं जास्त झालं तर जमेल, पण कमी नाही झालं पाहिजे। हे 9 इंच। आता ही जी आपण लाईन ड्रॉ केली ही 2 इंच पाहिजे, तर आपण 2 इंचावर मार्किंग करू। इथून आपण दोघांच्या मध्ये क्रॉस मध्ये लाईन ड्रॉ करू आणि 1 इंच मार्किंग करू आणि याला गोल शेप द्यायचा। आता इथे जेवढं 7 इंच झालं आहे, तर एकदम खाली 6 इंच घ्यायचं, 1 इंच कमी करायचं। आता हे 2 भाग जॉईंट करायचे। आता हे कट करून घेऊया। आता इथून पण कापून घ्यायचं, म्हणजे 2 पल्ले वेगळे होतील। आता कोणताही माप असो, आपल्याला कटिंग अशाच पद्धतीने करायची आहे। तर आता आपण साडी कट करूया। हे जे अस्तर उरलेलं आहे याच्यामध्ये ब्लाउज होऊन जाते। आपण सर्वात आधी पदरचा भाग घ्यायचा आहे आणि साडी सरळ ठेवायची, म्हणजे साडी सुलट ठेवायची।
1 ते 2 वर्षाच्या मुलीची कमरेपासून पायापर्यंतची लांबी आहे 16 इंच. तर त्याचप्रमाणे आपल्याला ही कटिंग करायची आहे. तर आपल्याला आता पदरकडून माप घ्यायचं आहे 16 + 16 आणि 16, म्हणजे लांबीच्या 3 पट घ्यायचा आहे. इथे एक वेळा 16 इंच मार्किंग केली आपण. आता परत एकदा 16 इंच मोजूया. आणखीन एक वेळा 16 इंचावर मार्किंग केली, म्हणजे हे दुप्पट झालं. आता परत एकदा मोजूया. आता ही आपण 3 वेळा मार्किंग केली, म्हणजे लांबीच्या 3 पट घेतलेला आहे. कितीही लांबी असो, लांबीच्या दुप्पट प्लस 15 इंच घ्यायचं असते. 15 इंच, 16 इंच, 17 इंच किंवा 18 इंच घेऊ शकतो. हिची लांबी 16 इंच होती, म्हणून मी लांबीच्या 3 पट घेतलं. नाहीतर लांबीच्या दुप्पट प्लस 15 इंच पण घेऊ शकतो. तर आता लांबी किती आहे? 16 इंच. तर अशा प्रकारे 16-16 इंचावर आपण मार्किंग करूया. पण फुल साईजच्या नऊवारीमध्ये आपल्याला पदरासाठी अशी मार्किंग करायची गरज नाही. 10-12 वर्षाच्या मुलीसाठी हा फुल पदर घेतला तरी चालतो. आता ही जी शेवटची मार्किंग आहे, इथून आपल्याला 15 इंच मध्ये जायचं आहे. 12 इंच गेले तरी जमते. आपण इथून जी 12 इंचावर मार्किंग केली होती ती मार्किंग आणि ही खालची शेवटची मार्किंग 16 इंचावर केली होती जी आपण, इथून ते इथपर्यंत आपल्याला एक लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. आणि इथून जी 16 इंचावर आपण मार्किंग केली होती ते सर्व निशाण आपल्याला जोडून घ्यायचे आहेत. आता ही पदरची मार्किंग झाली. आता आपण पदर कट करून घेऊया. तर आता हा आपला पदर कट झाला आहे. आपली लांबी आहे 16 इंच. आता आपल्याला लांबीचे दुप्पट मोजायचं आहे, म्हणजे 32 इंच. आता हा एक्स्ट्रा भाग आपल्याला फोल्ड करून घ्यायचा आहे. आता अशीच सेम मार्किंग आपल्याला इथे पण करून घ्यायची आहे. आणि जमलं तर डायरेक्ट कापून टाकायचं. आता हा पदरचा भाग आपण बाजूला ठेवूया आणि मार्किंग केलेली कट करून घेऊ. आता हा पायाचा एक भाग झाला, लांबीच्या दुप्पट. आता आणखीन एक भाग कट करायचा आहे. आता हे जे आपण लांबीच्या दुप्पट कट केला होता भाग, हेच याच्यावर ठेवूया. आता आपण इथे पण मार्किंग करूया. आता आपण इथून इथपर्यंत कट करूया. आपण इथपर्यंत कट करून घेतलं. आता यालाच आपण एकदा फोल्ड करून घ्यायचं पूर्ण, म्हणजे हे आता लांबीच्या 4 पट झाले. हे आपण लांबीचे 4 पट कट केले आहे. याच्यामध्ये एक पाय आणि प्लीट पण होते. आणि या साडीचा आपण ब्लाउज पण पुढे बघूया. आता ही जी साडी उरली, याच्यात 5-7 वर्षाच्या एक मुलीची साडी होणार आणि आपण आता जी कट केली या साडीचं ब्लाउज होणार आणि 5-7 वर्षाच्या मुलीचं सुद्धा ब्लाउज होणार. ही साडी पूर्ण 8 मीटरची होती. आता हे 3 पार्ट कट झाले आहे, कारण आपण आता जी ही साडी करतोय ही 3 पार्टमध्ये करतोय.
हा पदरचा भाग, हा एक पायचा भाग म्हणजे डाव्या पायाचा भाग आहे आणि हा दुसरा पाय आणि प्लीट म्हणजे उजवा पाय. कोणत्याही मापाची तुम्ही 3 पार्टची साडी कट करणार आहात तर अशाच प्रकारे कट करायची आहे. पदरामध्ये फक्त हे लक्षात ठेवायचं आहे की लांबीच्या दुप्पट प्लस 15 ते 18 इंच आपण घेऊ शकतो. तर आता आपण शिवायला सुरुवात करूया. हा अस्तरचा भाग जो आहे तर याचा हे खालचा भाग याला 2 वेळा दुमडून शिलाई मारून घ्यायची आहे. तर आता हे अस्तरचा हा भाग आपण दुमडून घेतला आहे आणि शिलाई मारून घेतली आहे. आता आपल्याला अस्तर अशा प्रकारे ठेवायचा आहे, जो भाग आपण दुमडला म्हणजे हा असा फोल्ड केला तो खाली जायला पाहिजे, खाली जायला पाहिजे. आणि अस्तरचा कमरेकडचा भाग हा आपल्याकडे असायला पाहिजे. आता हा अस्तरचा कमरेकडचा भाग आहे तो माझ्याकडे आहे आणि दुमडलेला या साईडला आहे. अशा प्रकारे आपण अस्तर ठेवायचं आहे. तर आता आपल्याला एक हा पायाचा भाग घ्यायचा आहे. हा भाग आपण सरळ ठेवायचा आहे, म्हणजे बॉर्डर, बुट्टी जे काही असेल ती सरळ म्हणजे सुलट ठेवायची आहे. आता या आसनच्या भागला हा एवढा भाग जोडायचा आहे चिमटा घेऊन. तर ही बॉर्डर आपल्याला इथे अशी ठेवायची आहे आणि उरलेले ही साडी इथे चिमटी घेऊन जोडायची आहे. इथून इथपर्यंत आपण शिलाई मारायची आहे आणि वरून पण इथून इथपर्यंत आपण शिलाई मारायची आहे. फक्त इथे 2 इंच आपल्याला सोडून द्यायचं आहे आता. तर हा भाग जोडताना हे लक्षात ठेवा की आपल्या उजव्या हातकडच्या आसनच्या भागात आपल्याला हे जोडायचं आहे. आता अशाच प्रकारे आपण या आसनला पण जोडायचं आहे. तर आपण जो 4 पट भाग कट केला होता तो घ्यायचा आहे आपल्याला आणि हा भाग पण सरळ म्हणजे सुलट ठेवायचा आहे. बॉर्डर, बुट्टी सर्व सरळ ठेवायचं आहे. या आसनला आपण कसं उजव्या हातच्या बाजूच्या आसनला आपण जोडणार होतो तशाच प्रकारे या आसनमध्ये पण आपण जोडायचं आहे. इथं बॉर्डर ठेवून चिमट्या घेऊन आपण याला जोडणार. इथून वरून पण आपण जोडायचं आहे. फक्त इथून 2 इंच आपल्याला सध्या नाही जोडायचं. तर आता आपण या दोन्ही भागमध्ये शिलाई लावून घेतली आहे. इथून इथपर्यंत आणि इथून इथपर्यंत आणि इथे 2 इंच आपण सोडलेला आहे सध्या. तशाच प्रकारे या भागाचं पण इथून इथपर्यंत शिलाई मारून घेतली, इथून इथपर्यंत आणि इथे 2 इंच सोडलेला आहे. तर हा जो भाग आहे हा लांबीच्या दुप्पट आहे आणि हा भाग लांबीच्या 4 पट आहे. तर हा भाग सध्या आपण बाजूला ठेवूया. आता ही जी बॉर्डर आहे याला आपण प्लीट फोल्ड करायची आहे. तर आता इथपर्यंत आपण प्लीट फोल्ड केली तर इथपर्यंत भाग सरळ होता. आता आपल्याला ही इथून फोल्ड करायची आहे. तर कशी करणार? तर इथून हा जो भाग आहे त्याला आपण अशा प्रकारे फोल्ड करू, क्रॉसमध्ये. म्हणजे बघा इथून क्रॉसमध्ये फोल्ड करायचं आहे आपल्याला. आता हा भाग पण सरळ झाला. मग आता प्लीट घेऊया आणि ही प्लीट आपल्याला कुठपर्यंत घ्यायची आहे? इथे हे जो अस्तरचा भाग दिसत आहे ना, इथपर्यंत आपल्याला प्लीट घ्यायची आहे. आता इथे आपण शिलाई मारून घेऊया. मी तुम्हाला आणखीन एकदा दाखवते. हा तुम्हाला क्रॉसचा भाग फोल्ड करायचं समजलं नसेल तर मी परत एकदा दाखवते. तर हा जो भाग आहे हा कोपरा इथून आपण फोल्ड केलं होतं. तर जर हे अवघड होत असेल तर आपण इथून क्रॉसमध्ये 3 इंचावर मार्किंग करायची आणि इथून असा गोल भाग कट करून घ्यायचा आहे. आता आपल्याला प्लीट घेताना सोपं होईल. आता हा गोलाकार कट केल्यानंतर आपण ही बॉर्डर आपल्या बाजूने घेऊया, म्हणजे आपल्याला प्लीट करायला सोपं होईल. आता आपण प्लीटला असं धरायचं आहे आणि बस अशा प्रकारे फोल्ड करायचं आहे मागे,
म्हणजे आपल्याला हे प्लीट करायला सोपं होईल. आता आपल्याला इथे शिलाई मारून घ्यायची आहे. आता आपण इथे शिलाई मारून घेतली आहे. आता सध्या ही उलट-सुलट कशी पण झाली तर हरकत नाही. शिवल्यानंतर हे सगळं बरोबरच होते. आता आपण हा भाग घेऊया ज्याच्यामध्ये आपण साडीचा भाग लांबीच्या 4 पट घेतला होता. तर आता आपल्याला याला आडवं ठेवायचं आहे आणि साडीचा हा भाग आपल्याकडे घ्यायचा आहे. आता आसनचा हा भाग आणि इथपर्यंतची अशी खालची बॉर्डर. इथून आपण प्लीट घेणार. इकडे बोट ठेवायचंच आणि इथून 5 ते 7 इंच अशा प्रकारे प्लीट घ्यायची. म्हणजे इथे लहान प्लीट येईल आणि इथे मोठी. आता इथून आपल्याला एक बोट राहील एवढा भाग सोडून नंतर फोल्ड करायचा आहे आणि इथून पण एक बोट बाहेर येईल अशा प्रकारे फोल्ड करायचा आहे. आता अशाच प्रकारे परत एकदा. तर तुम्ही अशा प्रकारे प्लीट घेऊ शकता आणि इथून शिलाई लावून घ्यायची. एवढ्या भागमध्ये आपण आधी शिलाई मारून घ्यायची आहे. आणि हा जो भाग आहे ही पहिली प्लीट, याला तुम्ही क्रॉसमध्ये पण फोल्ड करू शकता. म्हणजे कसं आहे, बॉर्डरवर बॉर्डर अशी सरळ ठेवायची, एक बोट बाहेर ठेवायचं, किनारला किनार बरोबर ठेवायची आणि मग नंतर इथून अशी क्रॉसमध्ये शिलाई मारून घ्यायची आणि मग नंतर याला सरळ करायचं. म्हणजे हे मग अशा प्रकारे दिसेल. आणखीन एक प्रकार दाखवते म्हणजे तुम्हाला सोपं होईल. छोटी साडीमध्ये आपल्याला अशी प्लीट करायला सोपं जाते, पण जर आपण मोठी साडी शिवत असू तर अशी प्लीट करायला आपल्याला अवघड होते. तर मी दुसरा प्रकार दाखवते तसं करायचं. यासाठी आपण इथे आसनचा जो भाग आहे, आसनचा म्हणजे हा अस्तरचा भाग, हा जिथे संपलेला आहे तिथून आपण इथे खाली मार्किंग करायची, बॉर्डरच्या वर मार्किंग करायची आहे. आता आपण याला असं ठेवूया. तर यासाठी आपल्याला बॉर्डरच्या इथून एक बोट राहील त्याच्यानंतर कट करून घ्यायचं आहे. ते कट आपल्याला या निशाणपर्यंत करायचं आहे. म्हणजे साडीचा कपडा बॉर्डरला एक बोट राहिलं पाहिजे. तर हे आता आपण इथपर्यंत कट करून घेतलं आहे. तर याचा शेवटचा भाग म्हणजे बॉर्डरकडचा नाही, वरचा भाग. तर हा जो वरचा भाग आहे इथून 1-1.5 इंचावर मार्किंग करावी. तर इथून हा भाग फोल्ड करून घ्यायचा आहे. कुठपर्यंत? ती जी मार्किंग केली होती ना आपण तिथपर्यंत, म्हणजे जिथपर्यंत आपण कट केलं आहे. आणि याला नखाने अशा प्रकारे मी मार्किंग करून घेत आहे. आता तुम्ही बघू शकता ही एकदम सरळ मार्किंग झाली. आता याला आपण कट करून घेऊया.
तर आता हा आपण एवढा भाग कट केला आहे. आता आपल्याला ही बॉर्डर इथे याच्यावरी अशी फोल्ड करायची आहे. आता आपल्याला ही बॉर्डर जोडून घ्यायची आहे. तर शिलाई कशी लावायची आहे? बॉर्डर संपली आणि जिथे साडीचा कपडा सुरू होत आहे तिथे शिलाई मारायची आहे. साडीच्या कपड्यावर शिलाई मारायची आहे, पण एकदम बॉर्डरच्या जवळ. तर शिलाई मारताना सुरुवात आपण इथूनच करायची आहे, कारण ही बॉर्डर पूर्ण पुरत नाही. कारण हा भाग क्रॉसमध्ये कट झाल्यावर हा मोठा होतो आणि बॉर्डर कमी पडते. म्हणून बॉर्डर जोडताना इथून नाही सुरुवात करायची, इथूनच सुरुवात करायची आहे. आता शिलाई लावून बॉर्डर जोडून घेतली आहे. शिलाई लावून बॉर्डर जोडून घेतली आहे आणि हा जो शिलाईचा भाग आहे ते आपण बॉर्डर खाली घेतला आहे आणि मग बॉर्डरच्या वरी आपण एक शिलाई लावली. शिलाईचा भाग कापडाकडे येऊ नये हे लक्षात ठेवावं आणि बॉर्डरवर शिलाई लावताना टाका बारीक ठेवावा. आता आपण याला फिरवू. कमरेचा भाग आपल्याकडे आहे. हा जो अस्तर जिथे संपत आहे तिथे आपण एक मार्किंग करू आणि इथून 2 इंचावर एक मार्किंग करू. आता इथून आपल्याला 4.5 इंचावर मार्किंग करायची आहे. म्हणजे 4.5 इंच. मी मार्किंग शेवटपर्यंत करून घेते. आता आपल्याला प्लीट घ्यायची आहे. हे 2 निशाण सोडायचे आहे. त्याच्यानंतरचा हा जो निशाण आहे 4.5 इंचाचा, याची प्लीट धरायची आणि ही या 2 इंचच्या मार्किंगवर ठेवायची. म्हणजे हा पहिला निशाण सोडून द्यायचा, पहिली खूण सोडून द्यायची. आता परत आपल्याला प्लीट घ्यायची. आता आपण ही जी पहिली प्लीट घेतली तर आपण एक पिन इथं लावू आणि एक पिन इथं लावू, म्हणजे ही प्लीट हलणार नाही, विखुरणार नाही. आता दुसरी प्लीट घ्यायची. आता ही प्लीट आपल्याला किंचित अंतरावर ठेवायची आहे, म्हणजे पाव इंचाच्या अंतरावर मी ठेवली आहे. इथला अंतर पाव इंच आहे, इथला मी थोडासा जास्त घेतला आहे. आता परत दुसरी प्लीट घेऊ. ही पण थोड्या अंतरावर ठेवायची आहे. इथून आपल्याला थोडं अंतर जास्त ठेवायचं आहे. आपण एक पिन अस्तर सोबत इथे लावून घेऊया आणि खालच्या कापड सोबत लावून घेते, म्हणजे हे हलणार नाही. आता आपण इथून माप घेऊ की आपल्याला बॉर्डर किती कमी पडत आहे. तर ही 4.5 इंच बॉर्डर आपल्याला कमी पडत आहे. तर आपली जी उरलेली साडी आहे त्याच्यातून आपण 1 इंच जास्त, म्हणजे 5.5 इंच बॉर्डर कट करून घेऊ. आता हा भाग एक्स्ट्राचा आपण कट करून घेऊ. ही जी बॉर्डर आहे याला आपण उलट ठेवू आणि इथून थोडंसं दुमडून घ्यायचे आणि याला क्रॉसमध्ये फोल्ड करायचे. आता हा किनारचा भाग वरी आला आहे.
सुलट बॉर्डर वरी आहे. मग नंतर आपल्याला इथे शिलाई मारून घ्यायचं आहे. नंतर हा भाग जोडायचा आहे. हा भाग इथे असा जोडायचा आहे. या भागाला आपण मागे दुमडून घेऊन इथे आणि इथे शिलाई लावायची आहे. इथे शिलाई लावली, ही बॉर्डर जोडून घेतली आणि प्लीटमध्ये टाकेही लावले. हे टाके मी कुठे लावले? उलट्या बाजूला. आणि हे टाके हाताने पण लावू शकता आणि मशीनने पण लावू शकता. मशीनने मी कशा प्रकारे लावले? इथून शिलाई लावून आपण इथपर्यंत येतो तेव्हा इथे पक्क करतो ना शिलाई लावून, तशा प्रकारे मी इथे शिलाई लावून घेतली आहे. म्हणजे हा एक पाय आणि त्याच्यामध्ये काष्टा आणि हा दुसरा पाय त्याच्यामध्ये प्लीट. तर हा जो प्लीटचा भाग आहे याच्यामध्ये आपल्याला पदर जोडायचा आहे. आता हा जो पदरचा भाग आहे याला आपल्याला उलटं ठेवायचं आहे आणि इथे 2 वेळा दुमडून शिलाई लावायची आहे. इथे पण आणि इथून या पूर्ण भागामध्ये पदरला शिलाई लावून झाली. आणि इथून हा जो क्रॉसमध्ये भाग होता तो आपण ही बॉर्डर एवढी सरळ कट करून घेतली आहे. आता आपण पदर जोडून घेऊया. हा क्रॉस भाग या आसनच्या भागावर ठेवावे आणि बारीक बारीक चिमट्या घेऊन जोडावे. कुठपर्यंत जोडायचा आहे? हा जो वरचा भाग आहे तिथून 1 इंच खालपर्यंत जोडा. झालं. हा भाग जोडून घेतल्यानंतर पदर याच्यावर ठेवावा, प्लीट सुद्धा ठेवावी. आता दुसरा भाग घ्यावा, याच्यावर उलट ठेवावा. आता हा आसनचा भाग 2 शिलाई लावून जोडून घ्यायचं. तशाच पद्धतीने हा भाग पण जोडून घ्यायचा. इथून 2दा शिलाई लावली, इथून 2दा शिलाई लावली. आता काय करायचं? अशा प्रकारे धरून असं ठेवायचं. आता ही पूर्ण साडी साईडला करायची. फक्त अस्तरचा कापड अशा प्रकारे घ्यायचा आणि हा जो भाग राहिला याला 2 शिलाई लावून जोडून घ्यायचं. आता 2 शिलाई लावून झाली. शिलाई लावताना साडीचं कापड मध्ये येऊ नये एवढी काळजी घ्यावी. आता याला सुलट करून घेऊ. आता हे पाठीमागचा भाग, हा पदर आहे आणि पदर जिथे जोडला गेलेला आहे तिथे आपल्याला काष्टा ठेवायचा आहे. काष्टाचा मधला भाग म्हणजे जेवढी प्लीट आहे त्याचा मधला भाग हा शिलाईच्या वर यावा. अशा पद्धतीने ठेवून शिलाई लावून घ्यायची. लक्षात ठेवावे, हे जे एक्स्ट्रा कापड होतं हे आपण मध्ये घेतलेलं आहे. ही आपण शिलाई लावली. आता हा अस्तरचा भाग दिसत आहे, तर हा दिसू नये म्हणून खालच्या 2 प्लीट घ्यायच्या आणि इथं थोडी शिलाई लावून घ्यायची. म्हणजे इथून इथपर्यंत पूर्ण शिलाई लावायची गरज नाही. 3-4 इंच शिलाई लावली तरी जमते. आता समोरचा भाग बघू. ही प्लीट अशा पद्धतीने आहे. तर अस्तरचा शिलाईचा भाग घ्यावा आणि मिळवून घ्यावा. म्हणजे पुढचा आणि मागचा शिलाईचा भाग घेतला आपण. आणि हा कमरेचा भाग शिलाईपर्यंत घ्यावा. आता हा जो भाग आला, हा मधला भाग, इथे आपल्याला प्लीट फिक्स करायची आहे. प्लीटचा मधला भाग हा इथे यायला पाहिजे. म्हणजे बॉर्डरचा मधला भाग इथे यायला पाहिजे. हे जे एक्स्ट्रा कपडा आहे याला मध्ये फोल्ड करून इथे शिलाई लावून घ्यायची आहे. काष्टा आणि प्लीट जोडल्यानंतर आपल्याला आता हा पायाचा भाग जोडायचा आहे. आता याला फिरून घेऊया. हा प्लीटचा भाग आणि याची बॉर्डर ही जी पाठीमागे गेली, जिथे जोडली गेलेली आहे तो भाग धरायचा.
प्लीटला सरळ ठेवायचं. आता हा हात ठेवून बघायचा की ह्या माझ्या बोटाकडे कोणती प्लीट येत आहे. तर ही प्लीट येत आहे. जिथे बॉर्डर जोडली गेलेली तिथून 1 इंचपर्यंत हा दोन्ही भागाला जोडायचं. ही छोटी साडी आहे म्हणून 1 इंच जोडायचं. 10-12 वर्षाची असेल तर 4-5 इंच जोडायचं आणि फुल साईजमध्ये 7-8 इंच जोडावे लागते. आता याला पलटून घ्यावं. आता हा काष्टाचा भाग, काष्टाची बॉर्डर जिथे चालली पाठीमागे आणि जोडून घेतलेली आहे आसनमध्ये, तिथे मी बोट ठेवते आणि इथून हा काष्टाचा भाग याची एक प्लीट धरून या बॉर्डर सोबत ठेवावी आणि फक्त 1 इंच जोडावे. म्हणजे कुठून 1 इंच जोडावे? जिथे बॉर्डर आधीच शिवलेली आहे तिथून 1 इंच पर्यंत फक्त. आपण हा पायाचा भाग जोडून घेतला आहे. आता नेफापट्टी करूया. तर हा जो प्लीटचा भाग होता आपण कट केलेला होता, हा जो सरळ भाग आहे त्याच्यावर याला ठेवूया. आता इथपर्यंत झालं. याला डबल फोल्ड करू आणि 2 इंच एक्स्ट्रा घेऊ. हा जो कट केलेला भाग आहे याला याच्यावर असं ठेवायचं आहे आणि शिलाई लावून जोडून घ्यायचं आहे. शिलाई लावल्यानंतर हा भागाला उलट ठेवायचं आणि फोल्ड करून घ्यायचं, कारण आपल्याला डबल कपडा लागणार आहे. आता याची रुंदी बघून घेऊ. तर हे आहे 4 इंच. हा एक्स्ट्रा कपडा कट करून घेऊ. इथून इथपर्यंत शिलाई लावून दोन्ही कपड्याला जोडून घ्यायचा आणि दोन्हीकडून 2दा दुमडून शिलाई लावून घ्यायची. इथून पण आणि इथून पण. ही आसनची शिलाई आपण मिळवली आणि इकडचा भाग फोल्ड केल्यानंतर जो मधला भाग आला तिथे आपण प्लीट जोडली, पण इकडचा भाग फोल्ड केल्यानंतर शिलाईपर्यंत फोल्ड केला आहे. आता हा जो मधला भाग आला इथे आपल्याला नेफापट्टी जोडायची आहे. तर हा भाग असा ठेवावा आणि पूर्ण कमर घेरेला शिलाई लावून घ्यायची आणि मग याला मध्ये दुमडून परत एकदा शिलाई लावून घ्यायची आणि याच्यामध्ये नाडी टाकायची. नेफापट्टी झाली. आता ही नाडी शिवून घेतली आहे, त्याच्यामध्ये आपल्याला पिन टाकायची आहे आणि नाडी पिरून घ्यायची. आता झाली ही आपली 1 ते 2 वर्षाच्या मुलीची शाही मस्तानी साडी. आता या साडीच्या ब्लाऊजची कटिंग स्टिचिंगचा पण व्हिडिओ तुम्हाला बघायचा असेल तर मला सांगा, त्याचा पण आपण व्हिडिओ करू. आता होमवर्क काय आहे? या साडीमध्ये आपण 3 पार्ट कट केले. आता तुमच्या मापप्रमाणे ते पार्ट किती इंचाचे असेल ते सांगावे. तुम्ही ड्रॉ करून सुद्धा पाठवू शकता मला व्हॉट्सअपवर किंवा लिहूनही पाठवू शकता. मी वाट बघणार. तर पाठवणार ना नक्की? तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये शुक्रवारी दुपारी 1 वाजता. तर आज आपण बघितली 1 ते 2 वर्षाच्या मुलीची शाही मस्तानी साडी. ही आपण 3 पार्टमध्ये कट केली. एकदम लहान ते मोठ्यापर्यंत फॉर्म्युला हेच असणार, पण हे छोटी मुलीची होती म्हणून साडीचं कापड पातळ होता तरी जमला. आणि मोठ्यांची जर 3 पार्टमध्ये कट करायची असेल तर साडीचं कापड पातळ नसावं. तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा आणि ज्यांना नऊवारी शिकायची इच्छा असेल त्यांच्यासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आताच सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणखीन एका नवीन पॅटर्न सोबत.